सो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता खूप दिवसानंतर रेकॉर्ड करतोय मी. म्हणजे मला तर रेकॉर्ड केलं होतं, पण तो मोबाईल चोरी गेला तर त्याच्यामुळे ते व्हिडिओ थोडेसे हरपले. तर आज आता आम्ही चाललोय किल्ला मल्हारगड वरती. हा किल्ला पुणेपासून 34 किलोमीटर्स वरती लोकेटेड आहे. तर जवळच आहे, जास्त दूर नाही. तर आज मी चाललोय हे मागे माझे दादा वगैरे उभे आहेत, त्यांच्यासोबत दादा आत्या त्यांच्यासोबत मी चाललोय. सोबत आज मी चाललोय किल्ले मल्हारगड. आता किल्ला मल्हारगड जाण्यासाठी दोन रस्ते आहे. एक आहे म्हणजे अगर तुम्ही पिंपरीला राहत असणार तर स्वारगेट वरून. अजून अगर आता मी इकडे राहतो म्हणजे कात्रज साईडला, तर आम्हाला हांडेवाडीवरून रस्ता आहे. तर हांडेवाडीवरून सासवड. अजून अगर तुम्ही स्वारगेटला राहत असणार तर म्हणजे पिंपरीला राहत असणार तर स्वारगेट मग हडपसर, तसं तिकडून जाता येते. आता आम्ही आहे दिवे घाट वरती. आता म्हणजे आज तर फ्रायडे आहे, तरी दिवे घाट वरती इतकं ट्रॅफिक आहे. तर विकेंडच्या दिवशी तर अजून जास्त ट्रॅफिक राहू शकतो. तर तुम्ही थोडस विचार करून अजून थोडं सकाळी लवकरच निघा. आम्ही तसं 6 वाजता निघालो होतो, तरी इतकं ट्रॅफिक झालेलं आहे. आता तो 6:30-7 वाजलेले आहे. आपण जेव्हा दिवे घाट क्रॉस करतो तर दिवे घाट नंतर इथे सासवड. पण आपल्याला सासवडला जायचं नाही. दिवे घाट पहिले ते टर्न आहे, तिकडेच मल्हारगड किल्ला आहे. रुपये मिळाले. आता किल्ल्यावरती पोहोचलो आहे. इथे वरती किल्ला आहे. इकडे मागे रस्ता तर चांगला आहे, पण आपण जेव्हा समोर येतो किल्ला अजून जेव्हा तर रस्ता जास्त खराब होऊन जातो. तर थोडस गाडी वगैरे बरोबर चालवा. रस्ता म्हणजे खूपच जास्त खराब आहे इथे. मागे तुला दाखवतो हा रस्ता. फोर व्हीलर वगैरे जाणं थोडस हार्डच आहे, म्हणजे एकदम असं. टू व्हीलर तर काहीच नाही. टू व्हीलर तरी एका वेळेस पर्यंत थोडं साईडने आपण आणू शकतो. पण फोर व्हीलरला यासाठी कसं मधात गड्डे वगैरे पण आहे रस्त्याच्या मध्ये, म्हणजे होल्स वगैरे असे. तर आता आम्ही किल्ल्यावरती पोहोचलोय. हा माझ्या मागे एक किल्ला आहे, तुम्हाला दिसतच असणार. सोनेरी किल्ला. सोनेरी किल्ला. सोनोरी ना? सोनोरी सोनोरी किल्ला. सोनोरी किल्ला आणि याचं नाव मल्हारगड आहे फक्त. तर हा ही माहिती आणि हा वर किल्ला. इथे याचा रस्ता फार 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 खराब आहे. ठीक आहे, पण थोडंसं पाहिजे लाईक 200 मीटर्स वगैरे. पण त्याच्या गाडीचा रस्ता खूप चांगला आहे आणि निसर्गरम्य आहे. सो कार खाली लावायची जागा आहे आणि वर पण आणू शकतात, बट लाईक युअर चॉईस. रस्ता थोडा चांगला नाही आहे. आणि आणि पर टू व्हीलर 20 रुपये. हां, टू व्हीलर 20 रुपये आणि कारचे 50 रुपीज. सो हा आहे ची माहिती, तुम्ही वॉच करून वाचू शकतात. चलो चलते. हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात नाश किल्ला मानला गेलेला. पेशवानी बांधला होता. हा पेशवे आहे. आता तरी रस्ता चांगला आहे, बट आई डोंट नो अबाउट मॉन्सून. बारिश के टाइम पे खतरनाक स्लिप नहीं हुआ है. बट फोर्ट इतना बड़ा नहीं है. फोर्ट इज लाइक नॉर्मल एंड ट्रेक डिफिकल्टी भी इजी है. So it's good for kids.
सुंदर आहे पण लहान आहे. हा. तू आता दरवाजाच्या जवळ आला. आला पण सोड दरवाजा. मग वा, इट्स हार्डली लाईक 5 minutes ट्रेक. मला किती किती काही चोर दरवाजा. चला आपलं चोर पहुंच दरवाजातून गए जायचं आहे. हैं सोड दरवाजा. चोर दरवाजा येस. I don't think it's a weak. बट हाँ एंट्रेंस तो ये है. सुंदर व्यू. ओके, क्वाइट एंट्रेंस बट यहाँ से वो की साइज छोटी है. सुंदर. पुणे. किती वाजले सध्या? 7:30. पायरी विराने विहीर विहीर नाही, टाका आहे. विहीर नाही आहे, टाका आहे. पायरी वीर म्हणताय. आता आता थोड्या दिवसा पहिले पाऊस पडला होता म्हणून टाका चांगलाच भरला. आणि किल्ल्याचं स्थिती ही चांगली आहे. भिंत वगैरे जरा कमी. कंडिशन्स इज ओके. छान दिसतंय तो. आजूबाजूचे क्षेत्र. पाणी भरपूर आहे याला. याच्यामध्ये आपण आवाज नाही टाकला. इथपर्यंत घेतो मला पर्यंत. हा दरवाजा. सो वी आर एट मेन गेट नाउ, महादरवाजा. और हम जिस रास्ते से आए वो रास्ता वाज लाइक द बैक सॉर्ट ऑफ बैक गेट. ठीक है, तो वो बैक गेट से हमें पूरा घूम के यहाँ पे आना पड़ता है लाइक मेन डोर के पास. सो दो रास्ते ऊपर आने के, एक कार से या फिर बाइक से या फिर एक ट्रेकिंग से. सो ट्रेकिंग का रास्ता इज लाइक फ्रॉम दैट विलेज टू अप हियर. सो इधर ट्रेकिंग और roaming.
रास्ता इज लाइक वहाँ से पूरा घूम के और यहाँ से ये रास्ता दिख रहा है यहाँ नीचे, यहाँ से ऊपर 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 और फिर वहाँ से ऊपर आना. सो या ट्रेकिंग का रास्ता इज द मेन वे टू दी मेन डोर. चलते अंदर. Fort is like this big. और आते ही दो मंदिर है, एक महादेव मंदिर आणि एक खंडोबा मंदिर. दोनों भी अच्छे खासे ओल्ड मंदिर दिख रहे हैं. ये हमारे ओम भाई. ओम झालं झालं. दर्शन? मंदिर आहे अंदर, कसं आहे? चांगलं आहे. 2 मंदिर आहेत. महादेव मंदिर आहे ना. महादेव मंदिर अजून खंडोबाचं. सो या मंदिर माझ्या मागे मंदिर होतं ते प्राचीन कालीन शिवकालीन काहीतरी महादेव मंदिर आहे आणि त्याच्या समोर आहे राजवाडा अवशेष. सो आय गेस दिस इज द ओनली थिंग विच इज लेफ्ट फ्रॉम राजवाडा एरा. जे मेन फोर्ट होता त्या फोर्टचं दिस इज लाईक लास्ट दगड आणि दगडावर आपले महाराज. व्ह्यू तर खूप सुंदर आहे. चला. आय डोंट थिंक देर इज मच एल्स. तरी समोर जाऊन बघूया काय काय नाही. बट जेवढं मला माहिती आहे तेवढं म्हणजे किल्ल्यावर काही जास्त आहे नाही. सो इट्स लाईक ओनली फॉर लाईक अ क्विक टेक अवे. आता आम्ही तळघराकडे आलो आहे. तळ या तळघराकडे. आणि तळघराकडे आय गेस हा तोच रस्ता आहे ज्या रस्त्याने आम्ही वर आलो होतो बॅक गेटने. आय थिंक सो. तळघराकडे जाऊया आता. तळघर म्हणजे आय थिंक बेसमेंट. हा तो रस्ता नाही वाटते जिथून आम्ही आलो होतो. खाली हा एक गुप्त रस्ता वाटते. एक तिथे जाते. खाली गारा आहे तो जाऊ शकत नाही समोरपर्यंत. बट समोर रस्ता वाटते अजून एक. तळघर आहे, तळ रस्ता नाही आहे. तळघर आहे म्हणजे इथं काहीतरी राहायला किंवा काहीतरी ठेवायला यूज करत असणार. बट या आतमध्ये रस्ता तर समोर रस्ता तर नाही आहे. बट एक खोलीसारखी आहे समोर. बस बघून ॲज अ सेड खाली रस्ता नाही आहे. ओम भाऊ बघून आले खालून. ओम भाऊ आता आपला अनुभव सांगतील. ओम भाऊ काही रस्ता नाही आहे. अनुभव सांगा आपला. काही नाही. खाली फक्त अजून एक म्हणजे रूम बांधलेली आहे, बाकी काही नाही. म्हणजे जसं धान्य वगैरे ठेवायला पावसाळ्यात तसं हे तसं बनवलेलं आहे. स्टोरेज रूम सारखंच. किल्ला छोटा आहे, जास्त मोठा नाही. जसं सिंहगड आहे तसंच आहे हा किल्ला पण. सिंहगड खूप मोठा आहे रे. हो का? ठीक आहे. सिंहगड मोठा आहे याच्यापेक्षा. सिंहगड भरपूर मोठा आहे. सिंहगडचा 1/10 पण नाही आहे. इट्स लाईक 25% ऑफ सिंहगड. सॉरी फॉर मिसइन्फॉर्मेशन. मिसइन्फॉर्मेशन. बापरे.
रस्ता आहे का जायचा खाली? आहे. वापस खाली बसतो आपण तिथे. रस्ता आहे हाच. चल मग. सरळ पूर्ण फिरून जायची गरज नाही, सरळ खाली उतरायचा रस्ता आहे इकडनं. हे आपण जी सगळ्यात आधी विहीर बघितली होती, सॉरी टाक, सो हेच टाकायचं. सो आई गेस दैट्स इट. बहुत बहुत छोटा किला है, बहुत छोटा फोर्ट है. लाइक हार्डली 20 मिनट्स लगेंगे पूरा फोर्ट घूमने में. अगर आपको एंजॉय करना है तो आप एंजॉय कर सकते हैं यहाँ पे बैठ के आराम से. बट पण छान आहे, सुंदर आहे. सुंदर आजूबाजूचा आहे. नजारा पण सुंदर आहे. सिनिकसाठी भारी आहे. एक क्विक गेट अवे फ्रॉम पुणे लाईक 1 hour. सो लहान मुलांना काही पिकनिक वगैरे हा पिकनिक किंवा काहीतरी खायचं वगैरे असं इथे येऊन बनवायचं असलं तर म्हणजे बेटर देन म्हणजे असं सिंहगडला वीकेंड पेक्षा जाण्यापेक्षा सिंहगडला खूप खूप गर्दी हा, असते. तर तेच तर त्याच्यापेक्षा तुम्ही इथे येऊ हा शकता. इथे येऊ शकता. आमच्या- दिस इज मच बेटर ऑप्शन देन हा. सिंहगड. इथे आमच्याशिवाय अजून कोणीच नाही अजून. आता जसं आता सध्या आता आम्ही फ्रायडेला आलो आहे. हम्म. फ्रायडेला इफ यू कॅन सी कोणीच नाही आहे, आम्हीच आहे फक्त 4 लोक. तो म्हणजे जास्त एक्सप्लोर नाही हा. कोणी एक्सप्लोर नाही केला, जास्त कोणी आलेलं नाही इथे. छोटा आहे, चांगला आहे. फुल ट्रिप साठी. आणि मेन म्हणजे की रस्ता आहे इथपर्यंत यायचा. घाट वाट फक्त थोडंसंच आहे, 15 मिनिटाचा घाट आहे आपला दिवे घाट, जो सासवडला येताना लागतो तेवढाच आहे. बाकी तर काही नाही. सो या आता किल्ला फिरून झालेला आहे. नावाने लग्न. पहिले तर मी गॉगल घातला होता, मला स्पेक्स घातला वापस, माझा डोळा थोडा सुजलेला होता तो. पण किल्ला चांगला आहे. हा किल्ला म्हणजे ह्या किल्ल्याचं हे आहे की हा लास्ट फोर्ट आहे जो बिल्ड झाला महाराष्ट्रामध्ये 1775 मध्ये. हा बनवला होता जो दिवे घाट आहे त्याच्यावरती, म्हणजे नजर ठेवण्यासाठी त्याच्यासाठी बनवला होता. याला बनवलाय माधवराव कृष्णाजी पनसे, अजून भीमराव यशवंतराव यांनी, पेशवा सरदार होते ते 1775 मध्ये. आम्ही उतरलेलो आता खाली. इट्स लाईक किती मिनिटं लागलो? अर्धा तास 45 मिनिट्स तरी, अर्धा तास. हा लाईक हाफ एन आवर वर जायला, खाली यायला आणि फिरायला. सो लाईक इट ओनली टेक्स अराउंड हाफ एन आवर टू यू नो Half टू an hour to एक्सप्लोर द 45 फोर्ट. minutes. या सो इतना बड़ा फोर्ट नहीं है. सो प्लान अकॉर्डिंगली सुबह सुबह निकल के एंड पुणे से आई गेस 30 किलोमीटर 40 किलोमीटर अप्रॉक्स. हाँ 40 kilometers from PCMC. If you are coming from PCMC like वाकड area or इंजवाडी area, it's like 40-45 kilometers. But अगर पुणे से आ रहे हो मेन पुणे से स्वारगेट से वगैरह तो 30 kilometers 35 kilometers max. अजून हडपसर वगैरे वरून येत आहे तर मग जास्त नाही, 15-20 किलोमीटर वरतीच आहे. हाँ तर सासवड रस्त्यावरच आहे. सो इफ यू वॉन्ट यू कैन कम हियर एंड हैव अ गुड डे. 3-4 घंटे में पूरा घूम के हो जाएगा. सो 2-3 घंटे में. कमेंट करा की नेक्स्ट स्पोर्ट कोणता कव्हर केला पाहिजे आपण. बरं बाय. बाय.